ये ना. हे करणार आहे मी गावात. या मुलांसाठी शाळा सुरू करणार. शाळेला नाव पण आबांचंच दिलंय. मावशी या ना. तुमच्या हातानेच नारळ फोडू आणि शाळा सुरू करू. इथे कशा काय? आज ना एक खास गोष्ट तुला शेअर करायची होती म्हणून आले होते. राधिका यांच्याकरता पाणी घे. उन्हातून आले, तहान लागली असेल, गळा सुकला असेल. नको राधिका, मला गरज नाहीये. कदाचित मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर कदाचित तुझ्या घशाला कोरड पडेल. बरं बोला. हां, ते काय झालं मगाशी फोनवर बोलताना वहिनीमध्ये काय कामिनी मॅडम, तुम्ही अशी कामं करताच कशाला? म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णाताईंपासून लपवून ठेवावी लागतील? प्रश्न तुमच्या इज्जतीचा होता. म्हणजे बसायचं. बसा. ऋषी कुठे? ऋषी बाहेर गेलाय. पण तुम्ही सारखा सारखा मला हाच प्रश्न का विचारते? नाही, तुम्ही मला काल सुद्धा विचारलं होतं ऋषी कुठे गेलाय. हो, पण म्हणजे कुठे गेलाय हे नाही सांगितलंस. कुठे गेलाय? ऋषी आउट ऑफ इंडिया. त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी गेलाय. एक्झॅक्टली कुठे मला माहित नाही. खरंच माहित नाही. हे म्हणजे असं झालं ना, राज्यात सगळीकडे दिवाळी साजरी होते आणि प्रत्यक्ष राजालाच माहित नाही. तुम्हाला काय बोलायचं ते जरा स्पष्ट बोलता का? सांगते. माझी नात अनिका, तिने तुला काहीतरी मेसेज पाठवला होता. पाहिलं नाहीस? नाही. बघ ना. पहिलं गणित बरोबर आहे. दुसऱ्या गणिताचं उत्तर चेक कर परत एकदा. सर, मला काही कळत नाही. अरे असं नाही म्हणायचं. जमत नाही कसं? प्रयत्न केला की जमतं. मला हा गणित विषय आवडत नाही. हे बघ, जो विषय अवघड वाटतो की नाही त्या विषयाशी आपण घट्ट मैत्री करायची. असं विषयाकडे पाठ दाखवणं सोपं असतं, पण त्या विषयाला फेस केलं ना, छान त्याच्याशी मैत्री केली ना की आपल्याला सगळं सोपं वाटायला लागतं. जा, तुला असं काम कर. तुला मनात नाही ना मोजता येत अंक, तू बोटावर मोज. तसं ट्राय कर. गो. काय कमळी मॅडम, बरोबर सांगितलं ना मी? म्हणजे पाठ दाखवणं सोपं असतं, पण फेस करणं कठीण असतं. पण खरी गंमत त्यातच असते. बरोबर ना? सर, खरं काय बी झालं तरी माझ्या आबांचं जिथं अस्तित्व आहे, जिथं ते राहिलं, हे गाव त्यांचं आहे. ते मला आता सोडून नाही जायचं. तसं बी मी पुढं शिकलो काय नाही शिकलो काय, मला यातच आनंद वाटतोय. अजूनही असंच वाटतंय तुला की आबांचं अस्तित्व असलेलं हे गाव सोडून जावंसं वाटत नाहीये? तेव्हा तू शिकलीस नाही शिकलीस पुढे तरी काही फरक पडत नाही. आनंद वाटतोय अजूनही तुला हे सगळं बघून? माझ्या बरोबर चल. ये.
रोहित, ऋषी कुठे? तुला काल निरोप द्यायला सांगितला होता ना? अख्खी रात्र उलटून गेले पण हा मुलगा आला नाहीये. आई, तू ऋषीला फोन करायला सांगितला होता, पण मी तर त्याला तुझा निरोप कळवलाच नाही. मग कसा येईल तो बिचारा? ऋषी कुठे आहे? आई अगं, मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? हे बघ, तू दिलेला निरोप मी व्यवस्थित ऋषीपर्यंत पोहोचवला होता, पण तरीही तो आला नाही. त्याला मी तरी काय करू अगं? आई हे बघ, मला असं वाटतं की ऋषीचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम झाला असेल. कदाचित त्याला बस नसेल मिळाली. मला एक्सक्युजेस नकोयत. त्याला कॉल लाव. हो हो लावतो. मी बोलतो आई. मुलांनो, ही 2 आकड्याची मजा आहे. इथे मी 4 गणितं दिली आहेत, ती सगळ्यांनी सोडवायची आहेत. मी सगळ्यांची उत्तरं चेक करणार आहे. हॅलो. अरे बाबा ऋषी, कुठेस तू? निघालास की नाही अजून? नाही म्हणजे असं अजून तरी काही प्लॅन नाही आहे. का? असा प्लॅन नसेल तर ताबडतोब कर. आईने बोलवलंय तुला इकडे. सॉरी, पण मी आत्ता नाही लगेच येऊ शकत दादा. हॅलो ऋषी, अरे तुझा आवाज येत नाहीये, जरा परत बोलशील का? अरे म्हणलं मी आत्ता लगेच नाही येऊ शकत. इथे जरा महत्वाचं काम आहे माझं.